विभागाकडनं काय विचार आहे? 20 आणि 21 तारखेला विभागाची जी परीक्षा झाली तर त्या परीक्षेमध्ये अमरावतीच्या एका सेंटरवर पेपर फुटला असं शेवटच्या मिनिटाला, जेव्हा पेपर संपले त्या शेवटच्या मिनिटाला एक हे आला की त्या झेरॉक्स हॉल तिकीटची, त्याच्यावरती ABCD असं टाईप केलेलं आणि त्यामुळे मुलांनी तिथं गोंधळ घातला. आज तीच मुलं किंवा महाराष्ट्रातली इतर राज्यातली 200-300 मुलं निवेदन घेऊन आली होती भेटण्यासाठी परीक्षा रद्द करा म्हणून. परंतु हा शासनाचा निर्णय आहे, तो आमच्या हातात नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत त्या प्रकरणाची चौकशी पोलीस करतायत, त्यांचा रिझल्ट जोपर्यंत येणार नाही किंवा रिपोर्ट जोपर्यंत सबमिट होणार नाही तोपर्यंत शासन कुठली पुढची कारवाई करणार नाही. रिपोर्ट आल्यानंतर मग शासन परीक्षा रद्द करायची का दुसरी परीक्षा घ्यायची, काय करायचं याच्यावरती शासन निश्चितपणे विचार करेल. हां, मी V. नाथ, अप्पर आयुक्त, आयुक्त कार्यालय, मृद व जलसंधारण विभाग आणि परीक्षा नियंत्रक. सगळ्यांनी समोर पांगू नका. म्हणून एक दिवस आपण उन्हात बसून काही फरक पडतो का? उन्हात बसू पण पेपर रद्द करू नको. नोटिफिकेशन पाहिजे. बाहेर या. या भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय? नोकरी आमच्या हक्काची. नोकरी आमच्या हक्काची. प्रधानमंत्र्याचं करायचं काय? त्याला पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्याचं करायचं काय? राष्ट्राच्या प्रधानमंत्र्याचं करायचं काय? त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्याचं करायचं काय? तर ऐकून नाही. परंतु आपल्या संरक्षणासाठी एक शेतकऱ्याचं वर्ग म्हणून या ठिकाणी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या ठिकाणी आपल्या संरक्षणासाठी फक्त पोलीस बांधव आलेला आहे. बाकी दुसरं कुणी आलंय का? एक तर आपले पोलीस बांधव आपलं संरक्षण करतात सीमेवर, शेतकरी कामाला कष्ट करून राहणार करतो. हे दोनच जण आज रस्त्यावर आहेत. एक म्हणजे आपला पोलीस बांधव आणि दुसरा म्हणजे आपला शेतकरी. एखाद्या पोलीस बांधवासाठी दोन गोष्टी देऊ. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान. आणि एकदा जोरदार टाळ्या पोलीस बांधवांसाठी. रद्द करा. रद्द करा. आमच्या शेतकरी माय बापाचा रद्द करा. रद्द करा. नव्हतं जलसंधारण मंत्र्याचं करायचं काय? त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्याचं करायचं काय? नोकरी आमच्या हक्काची. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान. पेपर फुटीची बेरोजगारीचा ठपका हा मिटला पाहिजे. परंतु सरकारनं भरती सुरू केल्या, पण प्रत्येक भरतीमध्ये आज सर्वसामान्याची मुलं जे अभ्यास करतात, पैसे देतात, ते पेपर अक्षरशः फुटले जात आहेत. हॉल तिकीटवर इथं पुरावे आहेत. सरकार म्हणतं आमच्याकडे पुरावे नाही. हॉल तिकीटवर अक्षरशः पेपरचे सगळे ABCD उत्तरं लिहून दिले सरकारनं, पण सरकार प्रत्येक वेळेस पेपर फुटला की म्हणतं पुरावे नाही. आणि 1-2 विद्यार्थी कॉपी करताना पकडले तर ते कॉपी करणारे विद्यार्थी चोर म्हणून घोषित केले जातात आणि ज्यांची कॉपी पकडली जात नाही ते पोरं अधिकारी होत आहेत. जी सामान्य घरची पोरं बिना विषयाने पैसे जातात, काबाड कसं करतात, अभ्यास करतात, पोटाला चिमटा काढून अभ्यास करतात, ही पोरं आज परीक्षेपासून वंचित राहत आहेत. आमची मागणी आहे की तलाठीचा पेपर सुद्धा फुटला, त्यानंतर कनिष्ठ अभियंत्याचा फुटला आणि आता WCD प्रकरणामध्ये तर अक्षरशः पुरावे भेटलेले आहेत विद्यार्थ्यांना, तरी सुद्धा सरकार याच्यावर कोणतीच चौकशी लावत नाही. बाकीकडे SIT चौकशी लावतं, ED लावतं, CBI लावतं,
एसटी मध्ये बसणारा भ्रष्ट अधिकारी बाहेर येत नाही आणि जोपर्यंत ही परीक्षा रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थी इथं बसणार नाही. आज आम्ही या भावनेने आलोय, एकतर अधिकारी बनून जायचं नसता या वाल्मीच्या गेट मध्ये आपला जीव त्यागायचा या भावनेनं आम्ही या ठिकाणी आलेलो. पूजा त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलंय, पेपर रद्द करावी मागणी केलेली आहे आणि काय पावित्र्य आहे तुमचं? सर 20 आणि 21 तारखेला WCDने ऑनलाईन एक्झाम घेतली आणि ऑनलाईन एक्झाम घेताना WCDने असा खोळसाटपणा केला की ही एक्झाम अधिकृत TCS सेंटरवर व्हायची होती. आम्हाकडून सगळ्याकडून 1,000 रुपये घेतले की TCS सेंटरवर आमची एक्झाम कंडक्ट केली जावा, योग्य सोय केली जावा. पण आम्हाला सगळ्याला नंतर MSCITचे जे अधिकृत जे आहेत ऑफिस वगैरे तर तिथं आमचा पेपर घेण्यामध्ये आला. तिथं कोणत्याही प्रकारची सोय वगैरे नव्हती, काय नाही. त्याच्यामुळे त्यानंतर जो मुलगा पकडला गेलेला आहे त्याच्या हॉल तिकीटवर डायरेक्ट 95 प्रश्नाचे उत्तर सिरियल वाईज होते. आता 95 आमच्या समोर असा प्रश्न आहे, मुलं ज्या वेळेस एक्झाम देतात त्यावेळेस प्रत्येक मुलाला क्वेश्चन हे शफलिंग मध्ये येतात. म्हणजे कोणत्याही मुलाला एका क्रमाने प्रश्न नसतात, त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्नाचे उत्तर सुद्धा कोणत्याही क्रमाने नसतात. मग ह्या जो मुलगा आहे त्याला जे उत्तर भेटलेले आहेत त्याला तो क्रम कोणी दिला? म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी आहे याच्यामध्ये WCD चे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत क्लास 1 लेवलचे ते याच्यामध्ये सामील आहेत आणि ते सामील असण्याची खूप दाट शक्यता आहे. तर आम्ही आज आंदोलन करत आहोत जोपर्यंत डिपार्टमेंट ही परीक्षा कॅन्सल करत नाही आणि ही कॅन्सल करून पुन्हा रिशेड्यूल नवीन TCS अधिकृत जे सेंटर आहेत तिथं नवीन रिशेड्यूल करत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत. आणि हवं तर जर डिपार्टमेंटला जर आमचा बळीच जर घ्यायचा असेल तर आमची मागणी जर नाही कंप्लीट जर झाली तर आम्ही आमरण उपोषणाची घोषणा करणार आहोत. मी प्रकाश नागरगोजे, विद्यार्थी प्रतिनिधी.